नमस्कार मंडळी, नवरात्री स्पेशल इथं मी गावरान थाळी बनवलेली आहे। आज या थाळीला मी गावरान थाळी का म्हटले आहे, कारण याच्यासोबत भगरीच्या भाकरी एकदम खमंग, त्याच्यासोबत हिरव्या मिरच्याचं मिरकूट बनवलेलं आहे। हिरव्या मिरचीचा ठेचा घालून मस्त अशी भेंडी बनवलेली आहे। नंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घालून बटाट्याची सुकी भाजी बनवलेली आहे। त्यासोबत घट्ट असं मलाई दही घेतलेलं आहे। गोड खावंसं वाटलं तर थोडासा गोड नायलॉन शाबू घेतलेला आहे आणि 2 आपल्या केळी घेतलेल्या आहेत। तर ही थाळी गावरान असल्यामुळे सगळ्यांना आवडते, कारण असे पदार्थ कुणाला नाही आवडत। आणि त्याच्यासोबत आपल्याला भाज्यांसाठी वाटण करून घ्यायचं। तर इथं 10 ते 15 हिरव्या मिरच्या मी घेतले, त्याच्यासोबत मीठ टाकलेलं आहे आणि याचं वाटण करून घेतलेलं आहे। आता भाजीसाठी आपण हे वाटण तयार केलेलं आहे। आता बाजूलाच आपण पॅनमध्ये 1 माप तेल टाकायचं आहे। त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं जे वाटण केले त्याच्यामधलं 1 चमचा मी तर टाकलेलं आहे। ते थोडं गुलाबी रंगा येईपर्यंत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि शिजवलेले बटाटे त्याचे साल काढून त्याचं काप करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण याची सुक्की भाजी करणार आहोत। तर बटाट्याची भाजी मी लहान मुलांसाठी घरात केलेली आहे। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त चांगलं परतून घ्यायचं। हिरव्या मिरच्या तिखट नसल्यामुळे मी इथं हिरव्या मिरच्याचा ठेचा जास्त टाकलेला आहे। छान असं परतून घ्यायचं। वरून मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट टाकायचं। तर उपासाची मस्त बटाट्याची भाजी इथं तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता, वरून इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मोठं मोठं। अगोदरच शेंगदाण्याचं कूट तयार करून ठेवलं, तर इथं अर्धी वाटी मी शेंगदाण्याचं कूट टाकले। छान असं याला परतून घ्यायचं मस्तपैकी। अशा खरपूस होऊ द्यायच्या फोडी, म्हणजे भाजी खायला सुद्धा खमंग लागते आणि असे खमंग पदार्थ खायला सुद्धा उपासाला खूप छान लागतात। तर आपण ही बटाट्याची भाजी झालेली आहे, तर आपण ताटामध्ये काढून घेऊया। मुलांना अशा भाज्या खूप आवडतात सुक्की बटाट्याची केलेली। तर आता दुसरी भाजी आपण इथं करणार आहोत, त्याच भांड्यामध्ये आपण करायचं ज्या भांड्यामध्ये बटाट्याची भाजी केलेली आहे। तर इथं थोडंसं मी 1 माप तेल टाकलेलं आहे। त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा परत अर्धा चमचा टाकला, कारण भेंडी थोडीशीच आहे तर मी फक्त अर्धा चमचा इथं हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे। त्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि चिरलेली भेंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची। तर उपासाच्या भाजीसाठी आपण भेंडीची भाजी सुद्धा चालते, म्हणून इथं भेंडीची भाजी आपण करणार आहोत। छान असं याला परतून घ्यायचं। त्याच्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला सुद्धा जसं बटाट्याच्या भाजीला शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट टाकलं आहे, अगदी तसंच ह्याला सुद्धा आपण कूट टाकणार आहोत। तर अर्धी वाटी इथं शेंगदाण्याचं कूट टाकले आणि ताट झाकून थोडीशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे भेंडी अशी छान मऊसूत होते। तर आपण याच्यावर ताट झाकणार आहोत आणि भेंडी आपली चांगली 1-2 मिनिटं वाफलून घेणार आहोत। तर छान अशी भेंडी वाफलून निघाली आणि आपली दुसरी भाजीसुद्धा उपासाची तयार झालेली आहे। तर बघू शकता, एकदम सुक्की छान अशी भाजी तयार झालेली आहे। तर याला सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया। आता आपण तिसऱ्या भाजीची, म्हणजे आपण आपल्याला सगळ्यांना आवडणारं हिरव्या मिरचीचं मिरकूट बनवणार आहोत। तर इथं हिरव्या मिरच्या 7 ते 8 मिरची तुकडे करून घेतलेत मोठे मोठे आणि तेल टाकलेलं आहे 1 माप आणि तेलामध्ये चांगलं ह्याला खरपूस असं मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। खरपूस भाजून घेतल्या ना आपल्या मिरच्या थोड्याशा तिखटसुद्धा कमी लागतात आणि खायला सुद्धा एकदम छान लागतं। तर मी हिरव्या मिरच्याचे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात। तर ह्याच्यामध्ये मीठ आपण थोडंसं जास्त टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट, याला सुद्धा आपण मोठंच कूट वापरणार आहोत आणि ते चांगलं असं परतून घ्यायचं। छान असं शेंगदाण्याचं कूट भरपूर टाकायचं, म्हणजे भाकरीसोबत खायला छान लागतं आणि मिरकूटसुद्धा छान सप्पक लागतं। वरून एक अर्धा लिंबाची फोड पिळायची, त्याच्यामुळे मिरचीचा तिखटपणा आहे तो जो कमी होऊन जातो। आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि चांगल्या मिरच्या ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि हे चांगलं हे मिळून येऊस तर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे हिरव्या मिरचीचं मिरकूट तयार होतं। छान असं तुम्ही बघितले, मी 4 ते 5 मिनिटाला शिजवलेलं आहे। तर छान असं मिरकूट तयार झालेलं आहे। तर उपासाच्या 3 भाज्या इथं तयार झालेल्या आहेत। आपल्याला मोठ्यांना आवडणारं हिरव्या मिरचीचा मिरकूट बनवले, लहान मुलांना आवडणारी भेंडीची भाजी आणि बटाट्याची भाजी आपण बनवलेली आहेत। आता मी इथं लगेच भगरीच्या भाकरी करून घेणार आहे। इथं गरम पाणी वापरले, पण खरं तर वापरायची गरज नव्हती, कारण मी तर पहिल्यांदाच बनवणार ते मला काही म्हणजे भगरीमध्ये शाबू एखाद्या वेळेस कमी जरी झाला तरी भाकरी चिरण्याची शक्यता, याच्यासाठी मी तर गरम पाणी वापरले। पण मला गरज नव्हती गरम पाणी वापरण्याची, तरीसुद्धा तुम्ही जर शाबू कमी घातला असेल भगरीमध्ये, कमीत कमी मी तर 1 किलोला 1 वाटी शाबू घातले तर भरपूर झाला। 1 किलो भगरसाठी 1 वाटी शाबू घालून दळून आणलेलं आहे पीठ। तर आता छान असं मळून घ्यायचं पीठ आपल्याला घटसर, जसं आपण ज्वारीची भाकरी करतो अगदीच तसंच छान असं घटसर मळून घेतले आणि जेवढी आपल्याला भाकरी बनवायच्या त्याप्रमाणे आपण पीठ ह्याच्यामधलं एक गोळा बाजूला काढून घ्यायचा। फक्त 3 ते 4 भाकरीचंच पीठ तुम्ही जास्त जर पीठ तिंबून ठेवलं तर पीठ थोड्या वेळाने असं म्हणजे पातळ होण्याची शक्यता असते। म्हणजे जसं जसं भाकरी करायच्या जेवढ्या करायच्या तेवढ्याच प्रमाणात तुम्ही
पीठ तिंबून घ्या. तर एका भाकरीचा गोळा मी बाजूला काढून असा थापून घेत आहे. नंतर आपण याची भाकरी तयार करून घेऊया. जशी आपण ज्वारीची भाकरी बनवतो अगदी तशीच बनवायची आहे. नंतर आपण भगरीचं पीठ त्याच्या ताटामध्ये घालायचं आणि त्याच्यावर हा गोळा ठेवून आपलं मस्त थापून घ्यायची भाकरी, पातळ अशी एकसारखी भाकरी थापून घ्यायची. छान असं एक हाताच्या साहाय्याने एकीकडे आणि दुसरा हात मी भाकरीवरून असा छान असं गोल गोल असं एकसारखी भाकरी थापून घेते. अगदी ज्वारीची भाकरी थापतो अगदी तशी तर छान अशी भाकरी होत आहे. कुठेही चिरत नाही, मऊसूत अशी एकदम छान भाकरी तयार होत आहे. तर ही भाकरीसोबत तुम्ही राजगिरीची भाजीसुद्धा बनवू शकता. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजगिरीची भाजी नक्की दाखवेन. तर मला आज राजगिरीची भाजी भेटली नाही, त्याच्यामुळं मी 3 भाज्या तुमच्यासमोर आणलेल्या आहेत. तर छान अशी भाकरी आपण थापून घेऊया. खरं तर आमच्या गावाकडे शेतीमधली जी भगर असायची त्याच्यामध्ये ते साल्ट थोडंसं जायचं आणि भाकरी थोडीशी काळी व्हायची, पण खायला इतकी खमंग लागायची. पण आता हे रेडीमेड असल्यामुळे सगळी भाकरी एवढी पांढरी होते काय सांगू नका. तांदळाची भाकरी जशी पांढरी होती ना अगदी तशीच भगरीची सुद्धा भाकर होते. तर एकसारखी भाकर मी तर थापून घेतलेली आहे. तर मस्तपैकी आपण तव्यावर टाकायची आणि जसं ज्वारीच्या भाकरीला पाणी लावतो अगदी तसंच पाणी लावायचं आणि छान अशी भाकर आपणाला पाणी लावून घ्यायची आहे सगळीकडून. थोडंसं भाकरीला पाणी लावून झाल्यानंतर लगेच आपल्याला भाकर उलटून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही छान अशी भाकरी उमटली, कुठेही चिटकलेली नाही आणि एकसारखी भाकर तयार झालेली आहे. या भाकरीला आपल्याला एकदम खुसखुशीत असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त कच्ची ठेवायची नाही. कारण भगरीला आणि साबुदाण्याला भरपूर चिकटपणा असतो, त्याच्यामुळे भाकर आपल्याला एकदम खमंग अशी भाजून घ्यायची आहे. तर सगळीकडे एकसारखी भाकर पाठीमागून भाजली आहे. आता इकडून सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे भाकरी भाजून घ्यायची आहे. तर छान अशी भाकरी भाजून घ्यायची सगळीकडून मस्त. आपल्याला जिथे जिथे कच्ची राहिली तिथे सुद्धा हाताने प्रेस करून आपल्याला भाजी एकसारखी भाजून घ्यायची आहे. करपोही द्यायची नाही, जास्त कच्चीही ठेवायची नाही. मध्यम आकारात गव्हाळ अशी भाकर भाजायची आहे. तर इथे छान अशी भाकरी आपली तयार झाली आहे. दुसरी सुद्धा भाकर आपण अशीच भाजून घेऊया. अशा प्रकारे मी 7 ते 8 भाकरी केलेल्या आहेत. तर आमच्या घरामध्ये सगळ्यांचा उपास आहे, त्याच्यासाठी सगळ्यांसाठी मी कमीत कमी 8-9 भाकरी बनवलेल्या आहेत. त्याच्यासोबत बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, मिरकूट, हिरव्या मिरचीचा मिरकूट बनवलेला आहे, दही आहे सोबत आणि मस्तपैकी आता इथं भेंडी, नंतर बटाटा, हिरव्या मिरचीचं मिरकूट आणि मस्तपैकी सुक्कं मुलांना आवडणारं बटाट्याची सुक्की भाजी. आणि त्याच्यासोबतच आपण घेतलेलं आहे 1 वाटी मलाई दही. घट्ट अशी दही घ्यायची, म्हणजे मस्त लागतं. दही शिवाय उपास कुठलाही सोडायला छान वाटत नाही. आपण इथे 1 वाटी दही घेतलेली आहे. तर स्वारी चुकून व्हिडिओ डबल आलेला आहे. तर त्याच्यासोबत आपण नॉयलॉन शाबूसुद्धा गोड घेतलेला आहे, म्हणजे थोडंसं गोड असं खावं असंच वाटतं. तर मस्त अशा खुसखुशीत तुम्ही भाकरी बघू शकता, छान अशा तयार झाल्यात. सोबतच केळीसुद्धा आपण ताटामध्ये ठेवलेली आहे, एखादं फळ असावं म्हणून. नाहीतर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही खायचं नाही. छान अशी आपण उपासाची थाळी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा अशी मस्त गावरान थाळी म्हणली तर ह्या गावरानच थाळी सगळ्यांना आवडते. इडली, डोसा हे तर आपण इतर वेळेस खातच असतो. तर अशा प्रकारची तुम्ही सुद्धा रेसिपी आवडली